नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण 70 ते 75 लोकांसाठी इथे काळ्या वाटणातली मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत. अगदी सिंपल पद्धतीने कोणीही बनवू शकेल अशा सर्व रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते आणि सर्व रेसिपी आपल्या बल्क क्वांटिटीमध्ये असतात. त्यामुळे घरगुती जर काही कार्यक्रम असतील किंवा कोण काही घरगुती बिझनेस करत असेल तर त्यांच्यासाठी ह्या रेसिपी खूप उपयोगी पडतात. चला मग आज बनवूयात 70 ते 75 लोकांसाठी काळ्या वाटणातली मिक्स व्हेज. त्यासाठी आपण इथे पाऊण किलो बीन्स घेतलेली आहे. बीन्स अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेली आहे. पाऊण किलो फ्लावर घेतलेला आहे. 1.5 किलो वाटाणा आपण सोलून घेतलेला आहे. अर्धा किलो ढोबळी, अर्धा किलो गाजर आणि पाऊण किलो इथे पनीर घेतलेलं आहे. वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. तर इथे आपण 2.5 किलो कांदा आपण छान असा गॅसवर भाजून घेतलेला आहे. पाव किलो खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या पण भाजलेल्या आहेत. गॅसवर भाजलेला आहे किंवा विस्तावर तुम्ही भाजू शकता किंवा कोळशावर तुम्ही भाजू शकता. 1.5 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. काजू घेतलेले आहेत 200 ग्रॅम. इथे आलं 50 ग्रॅम घेतलेलं आहे आणि लसूण आपण 100 ग्रॅम घेतलेलं आहे. आता आपण एक मोठी कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण 6 चमचे धने घातलेले आहेत. आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमचाचा मी तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे. 4 चमचे जिरे घातलेलं आहे. तमालपत्र टाकलेलं आहे 7-8 पानं आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, थोडीशी जायपत्री, मायपत्री, हिरवी वेलची, एवढे सर्व गरम मसाले आपण घेतलेले आहेत. आता इथे टोमॅटो आपण जे चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण परतायचे आहेत. तशा पद्धतीने टोमॅटो आपले छान परतून झालेले आहेत. आता आपण कांदा, खोबरं, मिरची हे सर्व जे भाजून घेतलेलं आहे त्याचं छान पेस्ट बनवायची आहे. टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे. आलं लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे. काजूची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे. अंदाजे पावशेर मी तेल टाकलेलं आहे. त्या तेलावर आपण ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या छान परतून घ्यायच्या आहेत. आपण इथं जो वाटाणा वापरलेला आहे तो आता फ्रेश वापरलेला आहे, फ्रोझनचा नाही वापरलेला. एक एक करून सर्व भाज्या आपण कढईमध्ये टाकायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत. मी आपल्या सर्व रेसिपीमध्ये आपले घरगुतीच मसाले वापरत असते. तुम्हाला मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता. थोडीशी हळद घालायची आहे. तशा पद्धतीने आपण सर्व भाज्या परतून घ्यायच्यात आणि अगदी सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे. अगोदर जर पनीर टाकलं तर पनीरचा आपला चुरा होऊ शकतो, म्हणून सगळ्यात शेवटी पनीर टाकायचं आहे. सर्व भाज्या आपण पाऊण किलो घेतलेल्या आहेत, 750 ग्रॅम. अशा पद्धतीने भाज्या आपल्या परतून झाल्यात. आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. जवळजवळ 1.25 लिटर मी तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. लसूण आपण 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम आपण आलं घेतलेलं आहे. आता तेलावर आलं लसणाची पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट परतून झाली की त्याच्यामध्ये आपण ते टोमॅटो, कांदा, खोबरं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायची आहे. झाकण ठेवून छान ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. वाटण आहे ते आपलं उडू शकतं म्हणून झाकण ठेवूनच आपण हे परतून घ्यायचं आहे. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घरगुती आपला जो नॉनव्हेजचा काळा मसाला आहे तो कलरने थोडासा काळा असतो. आपली भाजी काळ्या वाटणातली आहे म्हणून आपण हा मसाला वापरलेला आहे. एक 4 चमचे मी मसाला वापरलेला आहे. मसाला तिखट असतो म्हणून कमी प्रमाणात लागलेला आहे आणि 4 चमचे आपण इथे किचन किंग मसाला टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट घातलेली आहे. 200 ग्रॅम आपण काजू घेतले होते, त्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे आणि हे सर्व छान आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी वाटणाला आपलं छान तेल सुटलेलं आहे.
आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि अगदी अलगद आपण मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी शिकवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे. गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या भाजीची चव आणि कलर टिकून राहतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मी बटर टाकलेलं आहे. सत्तर ते 75 लोकांसाठी आपण ही भाजी बनवतोय. एक मोठी वाटी आपली घरची क्रीम टाकलेली आहे. फ्रेश मलाई असते ती टाकलेली आहे. 4-5 चमचे आपण कसुरी मेथी घातलेली आहे आणि थोडासा घरगुती आपण गरम मसाला वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली ही मिक्स व्हेज तयार झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन.